जय श्री गजानन माऊली. सर्वांचं स्वागत आहे गृहिणी स्पेशल मराठीवर. गच्चीवरची जी चूल आहे बांधकामामध्ये ती काढली होती आणि तिळाच्या कुरड्या करायच्या आहे, त्याच्यामुळे चूल तर आवश्यक पाहिजेच होती. तर सध्याची फक्त साधीच करणार आहे, त्याला सिमेंट वगैरे काही लावायचं नाही, कारण सिमेंट जर लावलं असतं तर ती चांगली वाळवावी लागली असते. त्याच्यामुळे फक्त सध्याची करून घ्यायची कुरड्या घालेपर्यंत. आणि यांची मदत मला प्रत्येक कामामध्ये होतेच. विटा आणल्या दोघांनीवर आणि चूल तयार करून घेतली. अगोदर एकच थर केला होता, पण असं वाटलं की खालची फरशी गरम होईल, त्याच्यामुळे परत आणखी एक थर केला विटांचा आणि उंच केली थोडी. इकडे चूल तयार होते. गहू टाकलेले होते, 4 दिवस गहू पाण्यामध्ये ठेवले, हंड्यामध्ये टाकले, कारण स्टीलचा डब्बा नाहीये माझ्याकडे, त्याच्यामुळे स्टीलच्या हंड्यामध्ये टाकले होते. आता गहू चांगले झालेले आहे. थोडंसं प्रेस केल्यानंतर तो चीक आहे तो बाहेर येतो. बोटाला थोडंसं असं केलं या पद्धतीने की तो चीक अगदी नरम होऊन जातो, कडकपणा त्याच्यामध्ये राहत नाही, तर गहू चांगले येतात. आणि हंडा दिवसभर उन्हामध्येच ठेवायचा, सावलीमध्ये नाही. सावलीमध्ये ठेवलं की लवकर गहू येत नाही, त्याच्यामुळे. आणि ॲल्युमिनियमच्या डब्यामध्ये टाकलं की तो डब्बाही खराब होतो आणि ॲल्युमिनियम नाही पाहिजे म्हणतात, त्याच्यामुळे मी स्टीलच्या हंड्यामध्येच ठेवते. 5 किलो गहू टाकलेले होते आणि 5 किलोच्या पण तिळाच्याच कुरड्या करणार आहे. आता हे गहू मोठी अशी दुरडी आहे, तर ते पाणी खाली एक टोपलं ठेवलं. या पाण्याचा खूप वास येतो, त्याच्यामुळे ते पाणी बाहेरच फेकावं लागतं. पूर्ण टाकून घ्यायचं. गहू काढताना एक तर सकाळी काढायचे किंवा संध्याकाळी काढायचे. खूप असं ऊन व्हायला लागलं तेव्हा नाही काढत. माझी आई सांगायची, मला नक्की यातलं कारण माहिती नाही, कदाचित ते गरम झाल्यानंतर काढून ये असं म्हणत असते. तर मी सकाळीच काढले होते, 11 साडे 11 वाजताच काढले. हंडा पण चांगला विसळून घेतला. खाली थोडेफार गहू चिटकतात त्याला, त्याचा चीक पण निघतो, तर चांगला विसळून ते पण टाकलं. आणि परत हे जे गहू आहे याच्यावर चांगलं पाणी टाकलं, जेणेकरून त्यातला जो आंबटपणा आहे तो निघून जाईल. तर एका दुरडीमध्ये, मोठी दुरडी आहे ही, त्याच्यामुळे एका दुरडीमध्येच बसले. चांगलं पाणी टाकलं आणि हे स्वच्छ धुवून घ्यायचे. आणि याच्यावर टाकणार आहे मी मीठ. आता हे एकाच दुरडीमध्ये आहे, त्याच्यामुळे मिठाचं जे प्रमाण आहे ते एकामध्येच टाकणार आहे. हे पाणी आहे हे बाहेर फेकून द्यावं लागेल, ते बाजूला करून घेतलं. आता हे पाणी थोडंसं याचं निथळत राहतं आणि वरून मीठ पण टाकलं. आता हे जर 2 दुरडीमध्ये असले तर 2चं जे प्रमाण आहे ते एका याच्यामध्येच टाकलं. आणि या मिठाने पण ज्याचा जो हे आहे चोथा आहे गव्हाचा, तो हाताला चिटकत नाही असं म्हणतात. मलाही नक्की कारण माहिती नाही, पण सर्वच टाकतात. माझी आई टाकायची, त्याच्यामुळे मी पण टाकते. जे काही आहे ही रेसिपी सर्व तिचीच आहे. त्याच्यानंतर ही मशीन आमच्या इकडे लग्न असलं म्हणजे या मशीनी अंधन द्यायची पद्धत आहेच, कारण गव्हाच्या कुरड्या जास्त जास्त खाण्याचं प्रमाण आहे. तर माझ्या पण लग्नातलीच आहे ही अंधन आलेली. तर ती तशी तर धुवून ठेवतोच आपण, पण वापरायच्या अगोदर पण स्वच्छ धुवून घेतली. त्याच्यानंतर यांनी लावायला मदत केली. ती लावायची आहे चौरंगाला. श्रेयाला गहू हे असं काही असलं की तिला खूप आवड आहे मध्ये मध्ये करायची. आणि हे जे आहे ही मशीन फिरवणं लागते, तर एकाचं काम नाहीये हे. एकट्या जर असेल तुम्ही करणाऱ्या तर शक्य नाही करणं हे, मदतीला याला कोणीतरी पाहिजेच. तर तो चौरंग खूप हालतो, तर एक जण चौरंग पकडायला पाहिजे, त्याच्यानंतर मशीन फिरवायला, गहू टाकायला. आम्ही तिघांनी केलं. पंकजा असला की पंकजाही करू लागतो, त्याच्यामुळे टेन्शनच नव्हतं. पण पंकज नव्हता यावर्षी, आम्ही तिघांनीच केलं. तर ते मशीन पक्की लावून घेतली त्यांनी. आणि गहू टाकण्यासाठी असं एक काम करायचं असलं की त्याच्या मागे पसारा बराच असतो, तर चक्राई मारणं लागतात आणि तेवढीच दगदग पण होते. आणि हे समोरच्या रूम मध्ये याच्यासाठी की कारण आम्हाला पाहिजे होती टीव्ही, आणि टीव्ही पाहता पाहता गहू पण काढायचे होते. गहू काढायला उशीर नाही लागत, पण ते फिरवू फिरवू हात खूप कामातून जातात, कारण कंटिन्यू ते चालूच ठेवावं लागतं. थोडं थोडं पाणी पण. तर सुरुवातीला काही वेळ मी गहू टाकले, त्यांनी फिरवलं, आणि नंतर त्यांनी चौरंग पक्की पकडून ठेवला, कारण हा चौरंग खूप हालतो या मशीनने. तर त्यांनी चौरंग पकडून ठेवला आणि मी फिरवलं, श्रेयाने गहू टाकले. या पद्धतीने आमचे गहू जास्त वेळ नाही लागत, पण ते फिरवायलाच जास्त हे होऊन जातं. आणि चिक या पद्धतीने पडतो. हे जे आहे या मशीनला गहू किती बारीक करायचा त्याचं पण आहे, थोडासा नट आहे तिथे, तर तो फिरवला की ते होऊन जातं. आणि टीव्ही मध्ये काहीतरी कार्यक्रम चालू होता, तो चालू होता आमचा पाहणं. दोन्ही कामं चालू होते. आणि सोफ्यावरचे कुशन कव्हर काढून ठेवलेले आहे. सोफा कव्हर धुवायला टाकला, त्याच्यामुळे असा दिसत असेल तुम्हाला, तो पण साफ करायचा आहे, पण ते नंतर ठरवलं. त्यानंतर काढणं पण झाली.
मशीनमध्ये पण जे काही चिक होता तो पण काढून घेतला. एका भांड्यामध्ये ती मशीन धुवून घेतली, कारण त्याला बराच चिक चिटकलेला असतो. आणि जे काही गहू काढलेले होते ते पण चांगले आता गाळून पिळून एका बाजूला ठेवून द्यायचे आहे. रात्रभर ठेवायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी याच्या कुरड्या करायच्या आहे. तर चांगले 3 पाण्याने धुवून पिळत असते मी गहू, कारण पहिला जो चीक आहे तो खूप दाट असतो. त्याच्यानंतर परत दुसऱ्यांदा जेव्हा हे करतो आपण पिळतो, तर तेव्हा त्या पिळायच्या वेळेस त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं. पिळणं आणि ही चाळणी आहे तांदूळ गाळायची, गव्हाच्याच करायच्या होत्या त्याच्यामुळे त्यानेच चाललं. आणि आता हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. जे काही वरचं पाणी होतं ते पूर्ण काढून टाकायचं आणि फक्त खाली चिकच ठेवायचा. आणि तो चीक चांगला मिक्स करून घेतला, भांड्याला माती लावली आणि वर आता चालू आहे चूल पेटवण्याची तयारी. तर काड्या तर भरपूर असतातच, कारण झाडं जे आहे ते वर्षभर छाटणं चालूच असतात आणि त्याच्या फांद्या सुद्धा पडतात. तर भांड्याला माती लावून घेतली म्हणजे ते काळं होत नाही जास्त. त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. तर 5 किलो गहू होते, तर 1 हंडा भरून आणि त्याच्यानंतर अर्धी कळशी पाणी टाकलं होतं मी इथे. नंतर काढून पण घ्यायचं, जसं लागलं तसं पाणी इथे वापरायचं आहे. त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि चांगलं अंधन येऊ द्यायचं. अंधन यायला पण वेळ लागतो. तोपर्यंत हा चिक खाली बसलेला असतो तो फोडून घेतला, पूर्ण मिक्स करून घ्यायचं. आणि चूल थोडी ठिंगणी झाली होती, त्याला एक वीट परत लावली. ते होतं तोपर्यंत तिळामध्ये पाणी टाकून ठेवलं. 5 किलो गहू आहे तर 4 किलो मी इथे तीळ वापरले. पूर्ण 5 किलो पण गहू नाही, 4.5 किलोच असतील आणि त्याच्यानुसारच जेवढे गहू तेवढेच तीळ वापरत असतील. तर थोडे 4.5 किलो गहू होते त्याच्यामुळे 4 किलो तीळ घेतले आणि थोडं जे पाणी आहे शिल्लकचं ते काढून घेतलं. त्याच्यामध्ये मीठ टाकलं. मीठ 1 किलोला 1 मूठ, हे मी बऱ्याच वेळा सांगत असते. आणि आता चीक हाटण्यासाठी शेजारच्या ताई आल्या होत्या मदतीला, तर त्यांनी चीक टाकला. चीक हाटताना चुलीवरच्या चुलीवर नाही हाटत, खाली भांडं उतरून त्याच्यामध्ये तो चीक चांगला हटून घेते, म्हणजे गाठी चांगल्या फोडल्या जातात आणि शक्य होतील तेवढ्या गाठी फोडायचा. तर खाली ताईंनी नंतर पकडून ठेवला आणि मी तो चिकामध्ये ज्या काही गाठी झालेल्या होत्या त्या फोडून घेतल्या. काही नंतर चुलीवर ठेवला. चुलीवर पण गाठी फोडणं चालूच असतात आणि मध्ये मध्ये चमचा फिरवणं पण सुरू ठेवायचा. आता चीक चांगला शिजलेला आहे तर हाताला पाणी घ्यायचं आणि या पद्धतीने करायचं, म्हणजे तो चांगला शिजतो. आणि बोलण्या बोलण्यात आईने सांगितलं की तिळाच्या जरी कुरड्या करायच्या असल्या तरी पहिल्या 1 किंवा 2 कुरडई, 1 सोरा जो आहे तो साध्या कुरडईचा करायचा. ती पद्धत ही मला याच वेळेस माहिती पडली. असं ज्या छोट्या छोट्या पद्धती असतात तेही आपल्याला माहिती नसतात, जेव्हा असा विषय निघतो तेव्हाच समजतं. त्याच्यानंतर हे जे तीळ आहे याच्या चांगले फुगतात तर ते याच्यामध्ये टाकून द्यायचे आणि मिक्स करायचं. आता तीळ पाण्यामध्ये भिजू घातले त्याच्यामुळे ते थंड झालेले आहे आणि ते चिकामध्ये टाकल्यानंतर चीक पण थोडा थंड होतो. तसं तीळ शिजवत नाही आम्ही, फक्त जे जे चीक आहे तो गरम होईपर्यंत परत एकदा चुलीवर ठेवायचं आणि त्याच्या कुरड्या करून घ्यायचा. तर या पद्धतीचा सोरा आहे. चांगल्या कुरड्या करून घ्यायच्या. तुम्हाला काही ठिकाणी छोट्या आवडतात, काही ठिकाणी मोठ्या आवडतात. आम्हाला मोठ्या आवडतात त्याच्यामुळे मी मोठ्या केल्या. तर 5 किलोमध्ये भरपूर कुरड्या होतात आणि सर्व मला तिळाच्याच करायच्या होत्या, साध्या काही करणं नव्हत्या, साध्या नंतर करणार आहे. आणि संध्याकाळी ह्या कुरड्या थोडंसं हे धोतर आहे, धोतराला थोडंसं पाण्याचा असं शिपका मारला की त्या कुरड्या निघून पण जातात आणि याला वाळवायला 2 ते 3 दिवस तरी लागतात. चांगलं कडक ऊन पाहिजे. आणि या छोट्या दिसतात, या स्त्रियाने केलेल्या आहे. तिने पण म्हणजे प्रत्येक काम ती करून पाहते. कधी असं परफेक्ट नाही जमत पण जमतं. एकदा दोनदा केल्यावर तर चांगलं येईल तिला पण. आणि थोडं याला प्रेस पण करावं लागतं. एक धोतर हे झालं होतं आणि त्याच्यानंतर परत अर्ध्या कापडावर टाकल्या, कापडावरच्या पण चांगल्या निघतात. तर याच पद्धतीने हा व्हिडिओ कंप्लीट झाला. तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू परत. धन्यवाद.